ऋणमोचन मंगल स्तोत्र मंगळ ग्रहाची उपासना करून कर्जमुक्ती, संपत्ती आणि वैवाहिक जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. हे स्तोत्र विशेषतः मंगळवारी पठण अथवा श्रवण केल्याने कर्जमुक्त जीवन जगण्यास मदत होते आणि पैशाची अडचण दूर होते. डोक्यावरचे कर्ज फेडण्यासाठी हे स्तोत्र उपयुक्त मानले जाते. तुमची कर्जमुक्ती यामुळे नक्कीच होते. सर्व रोगांचा नाश करणारा म्हणून मंगळाची स्तुती केली जाते. त्यामुळे तुमचं सर्व रोगांचा नाश झाला की सर्व रोगपहारक असं म्हणतात ह्याला. त्यामुळे शारीरिक आरोग्यही तुमचे खूप छान राहते. मंगळाचा राग शांत होऊन यशाचा मार्ग खुलावतो तुमच्यासाठी. बदलत्या जीवनशैलीत घर, गाडी किंवा व्यवसायासाठी कर्ज घेणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र कधी कधी हेच कर्ज डोईजड होते आणि फेडता फेडता नाकी नऊ येते. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ऋणहर्ता मानले जाते. जर तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकला असाल तर ऋणमोचक मंगल स्तोत्र तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. आता मंगळवारचे महत्व काय आहे तर मंगळ हा धैर्याचा आणि ऊर्जेचा कारक ग्रह आहे. मंगळवार हा हनुमान आणि मंगळदेव यांचा वार असल्याने या दिवशी केलेली उपासना लवकर फळाला येते अशी श्रद्धा आहे आणि अशी आपली मान्यता पण आहे त्याला. तर ऋणमोचन मंगल स्तोत्र पठण करताना कसा करायचा त्याचे नियम आपण बघूयात. मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घराच्या देव्हाऱ्यात किंवा शांत ठिकाणी लाल कापड अंथरून त्यावर मंगळ यंत्र किंवा हनुमानाची मूर्ती ठेवावी. दिवा अगरबत्ती लावून शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि लाल रंगाचे फूल अर्पण करावे. संकल्प करून हातात थोडे पाणी घेऊन मी माझे कर्ज फिटावे म्हणून हे पठण करत आहे असा संकल्प करावा. आता आपण वेगवेगळे संकल्प करतो कर्ज फेडण्यासाठी किंवा आपल्याला नोकरी मिळावी यासाठी, आपल्याला आरोग्य चांगलं लाभावं यासाठी. मंगळ ग्रह आरोग्यकारक पण आहे ना, त्यामुळे आरोग्यासाठी पण जो तुमचा संकल्प असेल तो संकल्प करण्यासाठी हातात थोडं पाणी घ्यायचं आणि म्हणायचं की मी हे माझा या गोष्टीसाठी म्हणून हे पठण करत आहे असा संकल्प करायचा. आणि मनोभावे ऋणमोचक मंगल स्तोत्राचे कमीत कमी एकदा किंवा 11 वेळा तरी पठण किंवा श्रवण करायचं. आता आपण ते स्तोत्र पाहूया. मंगलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदा स्थिरासनो महाकाय सर्वकर्म विरोधकाः लोहितो लोहिताक्षश्च सामगानां कृपाकरा धरात्मजा कुजो भौमो भूतिदो भूमिनंदना अंगारको यमश्चैव सर्वरोगापहारका पृष्ठे कर्तापहर्ता च सर्वकामफलप्रदा एतानि कुञ्जनामनि नित्यं या श्रद्धया पठेत् ऋणं न जायते तस्य धनं शीघ्रमवाप्नुयात् धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं कुमारं शक्तिहस्तं च मंगलं प्रणमाम्यहं स्तोत्रमङ्गारकसहित पठन्नीय सदा नृभिः न तेषां भौमजा पीडा स्वल्पापि भवति क्वचित् अंगारक महाभाग भगवन् भक्तवत्सला त्वान्नमामि ममाशेष मृडमाशु विनाशय ऋणरोगादिदारिद्र्यं ये चान्ये ह्यपमृत्यव भयक्लेशशमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा अतिवक्रदुराराध्य भोगमुक्तजितात्मना तुष्टो ददासि साम्राज्यं हृष्टो हरसि तत्क्षणात् विरिञ्चिश्चक्र विष्णूनां मनुष्याणां तु का कथा तेन त्वं सर्वसत्त्वेन ग्रहराजो महाबलाः पुत्रान् देहि धनं देहि त्वमस्मि शरणागता ऋणदारिद्र्यदुःखेन शत्रूणां च भयत्तता एभिर्द्वादशभिः श्लोकैर्य स्तौति च धरासुतं महति श्रियमाप्नोति यः परो धनदो युवा इति श्री ऋणमोचक मंगल स्तोत्रम संपूर्णं श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. याप्रमाणे तुम्ही 1 किंवा 11 असं पाठ करा किंवा श्रवण करा. तुम्हाला नक्की यापासून लाभ होईल. धन्यवाद. जर तुम्हाला हे स्तोत्र आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.